नमस्कार सभी को, मैं मत्तू केवट। मैं आज आपको इस वीडियो में कक्षा 5वीं विषय मराठी में धारा क्रमांक 26 पतंग विषय मराठी के अंतर्गत धारा क्रमांक 26 पतंग है और इसके स्वाध्याय का मैं आपको वाचन करके मैं बता रहा हूँ। तो पतंग इसके अंतर्गत देखिए मराठी में कि बच्चे मुले पतंग उडवण्याची मौज अनुभवात आहेत, त्यांना पतंग उडवताना आनंद होतो, त्यांना पतंग हे आभाळात विहार करणाऱ्या पाखरांसारखे वाटतात। तर ह्या धड्याचे आपण स्वाध्याय बघा कसे आहे। पहिला प्रश्न आहे ह्याच्यात, पहिला प्रश्न आहे बघा, एका वाक्यात उत्तरे लिहा। पहिला प्रश्न आहे एका वाक्यात उत्तरे लिहा, अर्थात एक वाक्य में प्रश्नों के उत्तर एक वाक्य में लिखिए। पहला प्रश्न है इसमें सूर्य मावळण्याच्या वेळेस ढगांवर कोणता रंग दिसतो। पहिला प्रश्न परत बघा एकदा, सूर्य मावळण्याच्या वेळेस ढगांवर कोणता रंग दिसतो। प्रश्न का देखिए हिंदी में अनुवाद क्या है कि सूर्य जब डूबता है, मावळण्याच्या वेळेस मतलब सूर्य के डूबते समय ढगांवर, ढग अर्थात बादलों पर कौन सा रंग दिखाई देता है। सूर्य जब डूबता है पश्चिम की तरफ तो बादलों पर कौन सा रंग दिखाई देता है। तो इसका उत्तर देखिए मराठी में, उत्तर बघा, सूर्य मावळण्याच्या वेळेस ढगांवर लाल पिवळसर रंग दिसतो, लाल पिवळसर रंग दिसतो। परत बघा एकदा, सूर्य मावळण्याच्या वेळेस ढगांवर लाल पिवळसर रंग दिसतो, अर्थात सूर्य जब डूबता है उस समय बादलों पर लाल और पीला पिवळसर रंग दिखाई देता है। तो इस तरह से पहला प्रश्न है। परत बघा एकदा, सूर्य मावळण्याच्या वेळेस ढगांवर कोणता रंग दिसतो। उत्तर आहे सूर्य मावळण्याच्या वेळेस ढगांवर लाल पिवळसर रंग दिसतो। प्रश्न दूसरा बघा, प्रश्न दूसरा काय आहे, पतंग कोणासारखे तरंगतात। पतंग कोणासारखे तरंगतात। परत बघा एकदा, पतंग कोणासारखे तरंगतात। इसका हिंदी में अनुवाद है देखिए, पतंग कोणासारखे मतलब किसके जैसे, तरंगतात अर्थात तैरते हैं या उड़ते हैं। तो उत्तर बघा ह्याचे, पतंग पाखरांसारखे तरंगतात। उत्तर बघा, पतंग पाखरांसारखे तरंगतात, अर्थात पतंग जो है पक्षियों की तरह तरंगतात मतलब तैरते हैं या उड़ते हैं। परत बघा हा दूसरा प्रश्न आहे, पतंग कोणासारखे तरंगतात। उत्तर आहे पतंग पाखरांसारखे तरंगतात। पतंग किसके जैसे तैरते हैं या किसके जैसे उड़ती हैं। तो पतंग जो हैं ये पक्षियों के जैसे उड़ती हैं या तैरती हैं। इस तरह से ये दो प्रश्नों का उत्तर आपको याद करना है और उसे समझना है। प्रश्न दूसरा बघा काय आहे, प्रश्न दूसरा विरुद्ध अर्थाचे शब्द लिहा। प्रश्न दूसरा आहे, विरुद्ध अर्थाचे शब्द लिहा, अर्थात विरुद्धार्थी शब्द लिखिए। जो दिए गए शब्द हैं उनका आप विरुद्धार्थी लिखिए, उल्टा शब्द लिखिए। पहिला आहे बघा विरुद्धार्थी शब्दामध्ये चढणे, चढणे,
चढण्याचे विरुद्धार्थी शब्द उतरणे. चढण्याचे काय होणार? उतरणे होणार. दुसरा आहे बघा मऊ. दुसरा शब्द आहे मऊ. मऊचे विरुद्धार्थी शब्द टणक. मऊ याचे विरुद्धार्थी शब्द टणक. टणक होणार. तिसरा शब्द आहे बघा ओढणे. तिसरा आहे ओढणे. ओढणेचा विरुद्धार्थी शब्द ढकलणे. विरुद्धार्थी शब्द के अंतर्गत देखिए, पहला शब्द है चढ़ना. चढ़ना का उतरना होगा. चढ़ने, उतरने. हिंदी में चढ़ना और उतरना. दूसरा है देखिए मऊ. मऊ अर्थात मुलायम. मऊ अर्थात मुलायम. और टणक. टणक अर्थात कठोर. तीसरा है ओढ़ने. ओढ़ने, ओढ़ने, ओढ़ने अर्थात खींचना. किसी वस्तु को खींचना. ओढ़ने, ओढ़ने का विरुद्धार्थी शब्द होगा ढकलने. ढकलने अर्थात खींचना और खींचना का होगा ढकेलना. मराठीमध्ये त्याला म्हणतात ढकलणे. विरुद्धार्थी शब्द के अंतर्गत चौथा बघा. चौथा काय आहे? चौथा शब्द आहे चांगला. चांगला याचे विरुद्धार्थी शब्द होणार चांगला वाईट. चांगला वाईट. पाचवा आहे मावळणे. मावळणे. मावळणे याचे विरुद्धार्थी शब्द होणार उगवणे. मावळणेचे उगवणे. सहावा शब्द आहे बघा भराभरा. सहावा शब्द आहे बघा भराभर. भराभर. भराभर ह्याचे विरुद्धार्थी शब्द होणार हळू हळू. परत बघा एकदा. चांगला. चांगला अर्थात अच्छा. चांगला अर्थात अच्छा और इसका वाइट. वाइट अर्थात बुरा होता है. चांगला याचे विरुद्धार्थी वाइट. मावळणे. मावळने अर्थात डूबना होता है. सूर्य के डूबने को मावळना बोलते हैं. यानी सूर्यास्त. मावळने. मावळनेचे विरुद्धार्थी शब्द उगवणे. उगवणे अर्थात उगना. ये सूर्यास्त हो गया और ये सूर्योदय हो गया. मावळणे. मावळनेचे विरुद्धार्थी शब्द उगवणे. सहावा शब्द आहे भराभर. भराभर अर्थात जल्दी जल्दी. भराभर अर्थात जल्दी जल्दी और इसका विरुद्धार्थी शब्द होगा हळू हळू, धीरे धीरे. तो इस तरह से आप इस वीडियो के माध्यम से विरुद्धार्थी शब्दों का परिचय प्राप्त करिए और उसका वाचन करिए. पहला शब्द है इसमें चढ़ने. चढ़ने का उतरने होगा. मऊ. मऊ का टणक होगा. ओढ़ने. ओढ़ने का ढकलने होगा. चांगला. चांगला का वाइट. मावळने. मावळने का उगवणे. भराभर, हळू हळू. धारा क्रमांक 26 पतंग में देखिए प्रश्न क्रमांक तीसरा. प्रश्न क्रमांक तीसरा बघा काय आहे? प्रश्न तीसरा बघा काय आहे? खालील शब्दांना सर शब्द जोडून नवीन शब्द तयार करा व लिहा. प्रश्न तीसरा आहे खालील शब्दांना सर शब्द जोडून नवीन शब्द तैयार करा व लिहा. प्रश्न तीसरा है नीचे दिए गए शब्दों में सर शब्द जोड़ करके नया शब्द बनाइए और उसको लिखिए. तो इसमें पहला शब्द है देखिए. पहला शब्द है पिवड़ा. पहला शब्द है पिवड़ा. शब्द है ये पिवड़ा. पिवड़ा अर्थात पीला होता है. पहला शब्द है पिवड़ा और इसमें सर शब्द जोड़ने पर पिवड़ सर बन जाएगा. क्या बनेगा? पिवड़ सर. दूसरा शब्द है बघा. दूसरा है काळा. काळा. काळा मध्ये सर जोडून काळसर होणार. काय होणार? काळसर. तिसरा आहे बघा निळा. तिसरा आहे निळा. निळामध्ये सर शब्द जोडले तर ते निळसर होणार. काय होणार? नीळ नीळसर. चौथा शब्द आहे
लाल. लाल शब्दाच्या पुढे शब्द जोडून नवीन शब्द लाल सर होणार. काय होणार? लाल सर. तर बघा परत एकदा, पिवळा पिवळसर, काळा काळसर, निळा निळसर, लाल लालसर. तर असे या दिलेल्या शब्दांच्या पुढे सर शब्द जोड़ून नवीन शब्द तैयार होणार. तो आप मेरे इस वीडियो के माध्यम से कक्षा 5वीं के पाठ क्रमांक 26 पतंग का इसके स्वाध्याय को पढ़िए और उसको समझिए और उसका लेखन करिए. और मेरे आगे आने वाले वीडियो के लिए आप मेरे इस चैनल को लाइक करें, सब्सक्राइब करें, बेल आइकन को दबाएं. धन्यवाद सभी को. धन्यवाद सगळ्यांना.